तर नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी घेऊन आलेलो आहे माझ्या फर्स्ट ट्रिपचा, जी की बेल्जियमला आहे. जर्मनीला आल्यानंतर मी फर्स्ट टाईमच कोणती तरी एक वेगळी किंवा दुसरी कंट्री व्हिजिट करतो आहे. तर बेल्जियममध्ये मी ब्रुसेल्स आणि ब्रुगेस या 2 सिटी आहे, त्या सिटी व्हिजिट करणार आहे. मी स्टुडी फार्टन म्हणून एक एजन्सी आहे. आपण जरी जे काही जर्मनीमध्ये असतात त्यांनी स्टुडी फार्टन सर्च जरी केलं तरी आपल्याला दिसेल. ही एक लोकल एजन्सी आहे जी ऑलमोस्ट प्रत्येक वीकमध्ये ट्रिप्स कंडक्ट करत असते. तर ब्रुसेल्स ही बेल्जियमची कॅपिटल सिटी आहे, जी जवळपास 33.09 किलोमीटर स्क्वेअर या भागामध्ये एवढ्या एरियामध्ये वसलेली आहे आणि समवॉट 2 लाख ही त्यांची पॉप्युलेशन्स आहे. आणि ऑब्वियस गोष्ट आहे, जर त्यांचं कॅपिटल सिटी आहे म्हटल्यानंतर तिथे एक त्यांच्या फेमस गोष्टी असतील ज्या की मला पण एक्झॅक्ट माहीत नाही कोणकोणत्या आहे, ज्या मी पण आता गेल्यावर एक्सप्लोर करेल तुमच्यासोबत आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. फक्त एवढं माहीत आहे की त्यांचं ब्रुसेल्सचं एक स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे, जसं आपलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तसंच त्यांचं BSC आहे, ब्रुसेल्स स्टॉक एक्सचेंज आहे. आणि त्यासोबतच त्यांचे एन्शियंट म्युझियम्स आहे आणि म्युझियमसोबतच त्यांचं बेल्जियम वॅफल जे आहे ते की मी तिथे गेल्यावर ट्राय करेल नक्की. आणि तर ब्रुगेसचा समावेश हा युनेस्कोमध्ये पण झालेला आहे. युनेस्कोचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचं झालं तर युनायटेड नेशन्स सायंटिफिक एज्युकेशनल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आहे. तर जे कल्चर आहे ब्रुगेसमधलं, जी तिथले हिस्टॉरिकल गोष्टी आहे, त्यामुळे युनेस्कोमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आणि हे पण एक कारण आहे की ब्रुगेस ही सिटी फेमस असण्याचा. तर यासोबतच ब्रुगेसमध्ये माझ्या मते पाण्यामध्ये ती सिटी आहे. एक्झॅक्ट मला माहीत नाही, मी जेवढे इमेजेस बघितले ब्रुगेसचे, तर आपल्या एका बॉलिवूड मूव्हीची पण शूटिंग ब्रुगेसमध्ये झालेली होती. तो मूव्ही कोणता आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. माझ्या अंदाजे आमिर खानचाच तो मूव्ही होता. तर मित्रांनो, पोचलेलो आहे मी ब्रुगेसला. जवळपास रात्री 12 वाजता निघालो होतो आणि आत्ता वाजले सकाळचे 8 ते 11 11:30पर्यंत आम्ही ब्रुगेसमध्ये राहू आणि तिथून पुढे ब्रुसेल्सला जाऊ. तर बघूया आता ब्रुगेसमधला पुढचा प्रवास कसा होतो सांगतो तुम्हाला. तर हा आहे छोटासा सेकंड स्पॉट आमच्या ब्रुगेसमधला, हॉर्स हेड ड्रिंकिंग वॉटर. इथे सध्या वॉटर फ्लो तर बंद आहे खूप सकाळ असल्यामुळे. होपफुली थोड्या वेळात तो होईल ओपन चालू. जास्तच लवकर आलो आहे आम्ही, त्याच्यामुळे ब्रुगेसमधले जवळपास सगळे शॉप्स बंद आहे. आम्हाला वॅफल ट्राय करायचं होतं पण वाटत नाही ब्रुगेसमध्ये वॅफल ट्राय करू. तर नक्की ब्रुसेल्समध्ये दुपारी जाऊ तेव्हा करूया. तोपर्यंत तर आम्ही फक्त जस्ट सिटी एक्सप्लोर करतोय. No way. जसं की मी तुम्हाला इंट्रोमध्येच सांगितलं होतं की ब्रुगेस मोस्टली पाण्यात वसलेलं शहर आहे. तर बघू शकता आपण, एक्झॅक्ट पाण्यात वसलेलं शहर नाही आहे पण बऱ्यापैकी जसं मूवीजमध्ये आपण बघता की हॉटेल्स वगैरे असतात आणि त्या बोट्स असतात, बोटमध्ये बसून लोक शहराची व्हिजिट करतात किंवा हॉटेल किंवा बोटमध्ये बसून जेवण वगैरे करतात. त्या काइंड ऑफ ब्रुगेसमधलं एक स्ट्रक्चर आहे. आणि इथली ब्युटी आणि इथलं जे त्यांनी व्यवस्थित मेंटेन ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी, याच्यामुळे आपल्याला कळतं की हे युनेस्कोच्या लिस्टमध्ये का आहे वर्ल्ड हेरिटेज किंवा हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. कारण जरी बघितलं तरी सकाळ आहे आणि सकाळीच एवढं मस्त वातावरण आपल्याला खूप कमी शहरांमध्ये बघायला भेटतं. तर हे जे समोर आपण बघताय हे एक म्युझियम आहे आणि हे फ्राईजचं म्युझियम आहे, जे की आम्हाला पण जे ब्रोशर दिलेलं होतं त्या ब्रोशरवर आम्ही बघितलं आणि शोधत आलो की काय आहे काय नाही. पण दुर्दैव असं की ते सध्या आहे बंद. आणि हे जे समोर आपण बघताय हे बेलफ्राय टॉवर आहे. ही पण एक ब्रुगेसमधली फेमस
जागा आहे. ही बिल्डिंग आहे, ही प्रोव्हिजनल हॉफ हिचं नाव आहे, जी 1800च्या दशकामध्ये किंवा 1800च्या शतकामध्ये बांधलेली बिल्डिंग आहे, जी की ब्रुगेसमधली गव्हर्मेंट बिल्डिंग आहे. तर अजून पण जर बघितलं तर तिची कंडिशन खूप म्हणजे खूपच भारी. हे जे मार्केट आहे जिथे आम्ही आहे, ब्रुगेसमधलं जे सिटी सेंटर किंवा ब्रुगेसमधलं मेन मार्केट आहे, आत्ता आम्ही आमच्या ब्रोशरमधली इन्फॉर्मेशन वाचली तर हे 958 पासून आहे. म्हणजे आत्ता चालू आहे 2024 आणि हे मार्केट 958 पासून आहे. आणि त्यानंतर इथे हळूहळू थोडे कन्स्ट्रक्शन्स होत गेले. जसं की आपण बघितलं की ही जी प्रोव्हिजनल हॉफ आहे ती 1800च्या आसपास बांधली आणि काही जे कन्स्ट्रक्शन्स आहे ते 1500मध्ये झाले. तर याच्यावरूनच समजतं की ही सिटी खरंच किती ऐतिहासिक आणि किती जुनी सिटी आहे. पण अजून पण जर बघितलं तर त्यांनी त्यांचा वारसा खूप भारी आणि खूप व्यवस्थितरित्या जपलेला आहे. तर आपण पण आपले जे शहर आहे ते जर असे जपले, आपले गड किल्ले जर असे जपले, तर ही जी गोष्ट आहे की आपल्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहे किंवा जो आपल्या शहराचा वारसा आहे किंवा आपल्या देशाचा जो वारसा आहे तो आपण जपला पाहिजे. आणि कुठे ना कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले आहेत ते गड किल्ल्यांचं जे संवर्धन आहे जे की होत नाही आहे, आत्ता व्हायला लागलेलं आहे. पण जर खरं बघितलं तर जर यांचे 958 मधलं मार्केट जर चालू असू शकतं आणि 1500 किंवा 1800च्या काळामध्ये किंवा 1837 और 1850 काही पण असो या सालामध्ये ज्या बिल्डिंगा बनलेल्या आहेत त्या बिल्डिंगा जर आज अजून पण चालताय, त्या बिल्डिंगांमध्ये बसून लोक काम करताय, तर कुठे ना कुठे ही जी गोष्ट आहे ती नक्की आपण यांच्याकडून शिकली पाहिजे असं मला तरी वाटतं. हा जो स्टॅच्यू आहे हा जॅन व्हॅन आईक म्हणून एक फ्लेमिश पेंटर होता फेमस, त्याचा स्टॅच्यू आहे जो 1370 ते 1441 पर्यंत त्याचा जीवनाचा कालावधी होता. त्याला डेडिकेट म्हणून या स्क्वेअरचं नाव जॅन व्हॅन आईक स्क्वेअर दिलं आहे आणि याचं स्टॅच्यू इथे दिलेलं आहे. तर ही पण एक ब्रुगेसमधली फेमस हस्ती आहे असं आपण म्हणू शकतो. परिसर आहे हा ग्रोट मार्केटचा आहे आणि त्याच्यासमोरच हे ग्रोट पॅलेस आहे जे वन ऑफ द फेमस थिंग्स किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ब्रुसेल्समध्ये, जे की बरंच मोठं आहे. आणि याची जी बांधणी आहे किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरमुळं ते खूप फेमस आहे. आपण बघू शकता इथे खूप म्हणजे खूप टुरिस्टची गर्दी आहे. समोर आपण जे बघताय ते आहे ब्रुसेल स्टॉक एक्सचेंज, जे की मी काल तुम्हाला बोललो होतो की ब्रुसेलमधलं वन ऑफ द फेमस ब्रुसेलचं BSC आपलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांचं ब्रुसेल स्टॉक एक्सचेंज आहे. आणि हा त्याच्यासमोरचा परिसर आहे, एक्झॅक्ट त्याच्यासमोर मॅकडॉनल्ड्स दिसतं आहे. आत्ता आलो आहे ब्रुसेल स्टॉक एक्सचेंजला, पण हे की ब्रुसेल स्टॉक एक्सचेंज नाही आहे. इट यूज टू बी, आधी हे ब्रुसेल स्टॉक एक्सचेंज होतं पण आता इथे कॅफे, बेल्जियम बियर वर्ल्ड एक्सपिरियन्स आणि स्केचेस वगैरे ठेवलेले आहेत. तर हे फक्त टुरिस्टसाठी ओपन करून दिला आणि आत कॅफेज वगैरे त्यांनी टाकलेले आहे. सो हा जो छोटा पोरगा आहे ह्याला म्हणतात मानेकन पीस आणि हा जो आहे तो ब्रुसेल सिटीचा एक सिम्बल आहे. याचं ओरिजिनल जे स्टॅच्यू आहे ते स्टॅच्यू आपल्याला म्युझियममध्ये बघायला भेटेल, पण टुरिस्टसाठी यांनी इथे लावलेला आहे. तर मला तर कळत नाही की काय याच्यात एवढं जो ब्रुसेल सिटीचा त्याला सिम्बल बनवलं आहे. पण ठीक आहे, इथले लोक आहे, इथल्या लोकांचं कल्चर आहे, आपण तरी काय बोलू शकतो. पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय की काहीतरी अजीबोगरीब आहे, पण ठीक आहे, जे आहे ते आहे. ब्रुसेलचं फेमस आहे. ब्रुसेलचे जे आपण मॅग्नेट्स घेतो, फ्रीज मॅग्नेट्स, त्यावर पण आपल्याला हे दिसेल मॅनेकन पीस. आता शेवटी आम्ही आलो आहे बेल्जियमची सिग्नेचर बेल्जियम वॅफल खायला. तर डेलीज म्हणून एक शॉप आहे जिथे आम्ही आलेलो आहे आणि मी आज ट्राय करणार आहे ओरिओ वॅफल, जी की या शॉपची देखील एक सिग्नेचर डिश आहे. या जी शॉपची देखील एक सिग्नेचर डिश आहे आणि बेल्जियमची देखील सिग्नेचर डिश आहे. तर बघूया बेल्जियम वॉफल मी ट्राय करतो. ही आहे वॉल ऑफ स्मर्फ्स.
आपण बघू शकता पूर्ण वॉलवर वरच्या साईडला स्मर्फची पेंटिंग केलेली आहे ब्रुसेल्समध्ये, जी देखील फेमस आहे काइंड ऑफ. ज्यांना स्मर्फ्स कार्टून माहीत आहे त्यांना 100% आवडेल, ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्या. तर आत्ता आम्ही ब्रुसेलमधला जो आमचा शेवटचा स्पॉट आहे ॲटोनियम ब्रुसेल्स, तिथे आलेलो आहे. आणि आम्हाला मुद्दामच स्टुडिओ आर्टांनी रात्रीच्या वेळी तिथे आणलं आणि 20 मिनटं दिले फोटोग्राफीसाठी. तर बघू शकता आपण की किती सुंदर आणि किती भारी लाइटिंग आणि एक ॲटोनियम. यासोबतच होती आमची ब्रुसेलची ट्रिप एंड. भेटूया आपण परत एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.